नेक्स्ट टॉपिक स्टार्ट करूया. केमिकल कायनेटिक्स. केमिकल कायनेटिक्स मध्ये आपण बघणार आहे बेटा रिॲक्शनचा रेट ऑफ रिॲक्शन बघणार आहे. रिॲक्शन होताना कुठले कुठले चेंजेस होणार आहेत, कुठले फॅक्टर रेटवर डिपेंड असणार आहेत ते आपण बघणार आहे. सो काय बघा, एखादी रिॲक्शन होत असेल तर ती स्लो होती, फास्ट होतीये, कुठल्या रेटने होतीये, कुठल्या स्पीडने होतीये हे आपण काय करणार आहे या टॉपिक मध्ये शिकणार आहे. मग एखादी रिॲक्शन जी आहे ही रिॲक्शन सिंगल स्टेप न होता नंबर ऑफ स्टेप मध्ये होणार आहे, तर त्या नंबर ऑफ स्टेपला आपण काय म्हणतो ते दी मेकॅनिझम. एखादी रिॲक्शन नंबर ऑफ स्टेप मध्ये होत असेल, द नंबर ऑफ रिॲक्शन ऑकर इन अ सिक्वेन्स ऑफ एलिमेंटरी स्टेप. नंबर ऑफ स्टेप मध्ये होत असेल, सिंगल स्टेप मध्ये होत असती, तर ओव्हरऑल जी रिॲक्शन होणार आहे त्याला आपण काय म्हणतो त्याची मेकॅनिझम. आणि ही रिॲक्शन स्टडी करताना आपल्याला काय स्टडी करायचं बेटा त्याचा रेट. सो रेट म्हणजे काय? रेट म्हणजे काय? एखादी रिॲक्शन होताना किती रॅपिडली किती फास्टली रिॲक्टंट कन्झ्युम व्हालेत आणि प्रोडक्ट जे आहेत ते प्रोड्यूस व्हाले. रिॲक्टंट कन्झ्युम व्हालेत म्हणजे रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन काय होणार आहे? कमी होणार आहे. प्रोडक्ट तयार व्हालेत म्हणजे प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन काय होणार बेटा? वाढणार आहे. सो रेट आपण दोन टर्मनी काढणार बेटा, ऍव्हरेज रेट आणि इन्स्टंटेनियस रेट. सो पहिला कुठला बघायचा आहे? ऍव्हरेज रेट. ऍव्हरेज रेटचा अर्थ काय? रिॲक्शन स्टार्ट केली अर्ध्या तासाने काय जो चेंज होणार आहे तो ओव्हरऑल जो चेंज असणार आहे तो म्हणजे ऍव्हरेज चेंज असणार. रिॲक्शन स्टार्ट केलं किती 1 तासाने 2 तासाने व्हॉटएव्हर जो ओव्हरऑल जो चेंज असेल त्याला आपण काय म्हणतो? ऍव्हरेज चेंज. ऍव्हरेज रेट. सो ऍव्हरेज रेट ऑफ रिॲक्शन कॅन बी डिस्क्राइब by knowing the change in concentration of reactant on product divided by time interval over which the change occur. किती टाइम इंटरव्हलनी आपण रिॲक्शन करणार आहे? रिॲक्शन आता स्टार्ट केली आहे, अर्ध्या तासाने आपण त्याचं कॉन्सन्ट्रेशन चेक केलं रिॲक्टंट प्रोडक्टचं, तर तो रेट कसा येतो बेटा? ऍव्हरेज रेट येणार आहे. आणि ऍव्हरेज रेट आपण डेल्टाने दाखवायचं बेटा. ऍव्हरेज रेट कसं दाखवतो आपण? डेल्टा. कन्सिडर केली तर रिॲक्शन. सो ऍव्हरेज रेट काय? चेंज इन कॉन्सन्ट्रेशन कुणाचं? रिॲक्टरचं घ्या किंवा प्रोडक्टचं घ्या, डिवायडेड बाय काय? टाइम असेल. सो चेंज इन कॉन्सन्ट्रेशन डेल्टा सी अपॉन डेल्टा टी. रिॲक्शन कन्सिडर केली कुठली रिॲक्शन? ए कन्वर्ट इन टू द बी. इथं ए कोण आहे? रिॲक्टंट. बी कोण असणार आहे? प्रोडक्ट असणार आहे. सो रिॲक्टंट काय व्हायला इथं बेटा? कन्झ्युम वाला आहे. कॉन्सन्ट्रेशन त्याचं काय आहे? कमी वालेलं आहे. त्यामुळे ते कसं दाखव बेटा? मायनस. डेल्टा ओव्हरऑल साठी ऍव्हरेज साठी डेल्टा वापरायचे. स्क्वेअर ब्रॅकेट काय इंडिकेट करताय? कॉन्सन्ट्रेशन. कुणाचं? नेगेटिव्ह कॉन्सन्ट्रेशन म्हणजे डिक्रीजिंग कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट विथ रिस्पेक्ट टू टाइम. प्रोडक्ट वाढलेला आहे त्यामुळे काय दाखवलं बेटा? प्लसने. स्क्वेअर ब्रॅकेट काय इंडिकेट करते? कॉन्सन्ट्रेशन. सो प्लस म्हणजे काय? इन्क्रीजिंग कॉन्सन्ट्रेशन. डेल्टा म्हणजे चेंज कोणाचं? कॉन्सन्ट्रेशन. प्रोडक्ट डिवायडेड बाय टाइम. सो रेट ऑफ रिॲक्शन ऍव्हरेज रेट. ऍव्हरेज रेट ऑफ रिॲक्शन काय दाखवणार? मायनस डेल्टा ए कॉन्सन्ट्रेशन विथ रिस्पेक्ट टू टाइम विच इज इक्वल टू प्लस डेल्टा बी रिस्पेक्ट टू टाइम. हा काय झाला बेटा? ऍव्हरेज. मग ह्या ऍव्हरेज मध्ये आपण थ्रू आउट रिॲक्शन 1 तासानंतर 2 तासानंतर जो टाइम घेतला तो इंटरव्हल घेणार आहे आपण. तुम्हाला युनिट विचारतील. युनिट काय असणार बेटा? कॉन्सन्ट्रेशनचं युनिट काय असणार आहे? मोल पर डीएम क्यूब. आणि टाइमचं काय असणार आहे? सेकंड. सेकंड डिवाइड म्हणून परत तो काय येईल बेटा? पर सेकंड. सो युनिट काय बेटा? रेट ऑफ रिॲक्शनचं काय? मोल पर डीएम क्यूब पर सेकंड. बरोबर आहे? मोल पर डीएम क्यूब पर सेकंड. हा काय बघितला बेटा? ऍव्हरेज रेट. रिॲक्शन स्टार्ट केली, अर्धा तासानंतर चेक केला, 2 तासानंतर चेक केला. नेक्स्ट कुठला बघा? इन्स्टंटेनियस रेट. इन्स्टंट रेट. प्रत्येक स्टेपला आता रिॲक्शन स्टार्ट केले, 1 मिनिटाने काय चेंज झालं, दुसऱ्या मिनिटाला काय चेंज झालं, तिसऱ्या मिनिटाला काय चेंज झाले, असे सारखा आपण रेट चेंज करत गेला तर तो असतो इन्स्टंट रेट. ऍव्हरेज मध्ये तसं केलं का आपण? रिॲक्शन स्टार्ट केली, अर्ध्या तासाने चेक केलं, 2 तासांनी चेक केलं. इथं तसं नाही करणार. इथं प्रत्येक स्टेपला आपल्या अंडरस्टँडिंगसाठी म्हणून प्रत्येक मिनिटाला आपण काय करतोय? चेक करतोय. काय चेक करतोय? रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन, प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन विथ रिस्पेक्ट टू टाइम. तर त्याला आपण काय म्हणतो? इन्स्टंट रेट. टू डिटरमाइन instantaneous rate, the rate of reaction progress reaction followed by measuring concentration of reactant and product for different time interval. वेगवेगळ्या टाइम इंटरव्हलला चेक करणार. बघा असा हा ग्राफ. ह्या पॉईंटला स्टडी केला, ह्या पॉईंटला स्टडी केलं, ह्या पॉईंटला चेंज इन भेटेल ना आपल्याला. तो काय असणार आहे? इन्स्टंट रेट. लक्षात ठेवायचं आहे ऍव्हरेज म्हणजे थ्रू आउट द प्रोसेस होताना एखाद्या दुसऱ्या स्टेपला बघणार, पण इन्स्टंट मध्ये कंटिन्युअसली आपण चेक करणार आहे. हा बघा हा रिॲक्टन्स आहे आणि हा काय बेटा? प्रोडक्ट आहे. रिॲक्टन्सचा काय इंडिकेट करतोय? कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज झालेला आहे. बरोबर आहे? रिॲक्टन्सचं कॉन्सन्ट्रेशन बघा असं आहे, डिक्रीज झालेलं आहे. पहिला समजा 50 होतं, 40 झालं, 30 झालं. प्रोडक्ट बघा, रिॲक्टंट प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज झालेलं. ग्राफ देतील तुम्हाला ओळखता यायला पाहिजे. हा कुणाचा आहे? रिॲक्टंट वर्सेस टाइम. आणि हा कुठला बेटा? प्रोडक्ट वर्सेस टाइम. मग इन्स्टंट कसं दाखवायचं? इन्स्टंट दाखवायचं बेटा डेलनी. ए टू बी मग मला सारखा सेम ए टू बीच रिॲक्शन आहे, फक्त तिथं डेल्टा दाखवतो. इथं काय दाखव बेटा? डी. स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट, कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट. सेम. मायनस साईन कुणासाठी? रिॲक्टंटसाठी. प्लस साईन कुणासाठी? प्रोडक्टसाठी. बाकी तो सगळं सेम असणार आहे. फक्त ट्रायंगल असेल तर कुणासाठी असणार आहे? तो ऍव्हरेजसाठी. डी असेल तर काय असणार आहे? इन्स्टंट असणार आहे. युनिट सुद्धा तेच राहील, सेम असणार आहे, काय चेंज होणार नाही. आता रिॲक्शनचा रेट घेताना स्टॉइचियोमेट्री सुद्धा कन्सिडर करायची. कशी स्टॉइचियोमेट्री कन्सिडर करायची? रिॲक्शन आहे, ठीक आहे. रिॲक्शन घेताना समजा हा रिॲक्शनचा रेट लिहायचा आहे. रेट इज इक्वल टू रिॲक्टंट 2 आहेत ना बेटा इथं, ठीक आहे. कुठले कुठले आहेत? ए आणि बी. आपल्या अंडरस्टँडिंगसाठी समजा आपण इन्स्टंट रेट काढाला. इन्स्टंट रेट काढण्यासाठी रिॲक्टंटसाठी काय टर्म घेतो? मायनस. ट्रायंगल घ्यायचं का? बी. कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए डिवायडेड बाय डी, ठीक आहे, इज इक्वल टू बी मायनस
कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी डिवायडेड बाय डी. आता स्टॅच्यूमेट्री घ्यायची आहे. काय इथं बेटा 3 आहे का नाही, सो इथे डिवाइडला 3 घ्यायचं. 1/3 किंवा डिवाइडला 3. सेम प्रोडक्टला डी कॉन्सन्ट्रेशन ऑफ सी डीटी प्लस साइन लिहिलं तरी चालतंय, नाही लिहिलं तरी चालतंय. 2 आहे तो स्टॅच्यूमेट्री कुठे लिहायची, डिवाइडला किंवा 1/2 लिहा. लक्षात ठेवायचं तुम्हाला. इथं दिले बघा, 30 लिहिले का बघा मॅडम, इथं असं लिहिलेत त्याने. असं लिहिलेत म्हणजे इथं आपण असं लिहिलं आठवतंय का, 1/3 लिहितं का नाही, हा 3 कडे गेलो मल्टिप्लाय होईल ना, बरं आहे ना. तो 3 इथं हा इथं 3 आहे इज इक्वल टू ना, हा इकडे गेला मल्टिप्लाय झालाय, इथं 2 इकडे गेल्यावर मल्टिप्लाय झालाय तो. हा आपण लिहिताना एकच क्रम लक्षात ठेवा, डिवाइड बाय करायचं. जिथं दिलंय त्याला मल्टिप्लाय न करता काय करायचं, तिथं डिवाइड करा. मी लिहिलेलं सर लिहित आहे बघा, मायनस ए बाय टी मायनस 1/3 बी टी आणि हा कळतंय. आणि सगळे इक्वल मध्ये करायचं बेटा, प्लस करायचं नाही रिएक्टंटला. ए प्लस बी दाखवायचं नाही, सगळं काय असणार आहे इक्वल. म्हणजे ए कन्झ्युम होताना बी सुद्धा तेवढंच कन्झ्युम होणार आहे, फक्त त्याचे स्टॅच्यूमेट्री चेंज असल्यामुळे डिवाइड बाय आपण 3 2 वॉट जे असेल ते करणार आहे. रेट एक्सप्रेशन लिहा म्हणते तिथं. रेट एक्सप्रेशन कसं लिहिणार बेटा तुम्ही, रेट इज इक्वल टू काय लिहिणार, 1/2 मायनस, बरं आहे ना, काय येणार डी, कुठला येत आहे, ठीक आहे आपण इन्स्टंटच घेऊ. डी कॉन्सन्ट्रेशन ऑफ N2O डिवायडेड बाय डी इज इक्वल टू प्लस लिहिलं तरी चालतंय, नाही लिहिलं तरी चालतंय, 1/4 कॉन्सन्ट्रेशन डी कॉन्सन्ट्रेशन NO2 अपॉन इज इक्वल टू डी कॉन्सन्ट्रेशन ऑफ O2 डिवायडेड बाय. ठीक आहे. मग तुम्हाला आता कधी कधी व्हॅल्यू सुद्धा देतील बेटा, त्या व्हॅल्यूवर आपला प्रॉब्लेम बघणार आहे. व्हॅल्यू देतील, मग तुम्हाला डिसअपेरन्स विचारतील. व्हॉट इज द डिसअपेरन्स रेट, N2O चा डिसअपेरन्स काय आहे, अपेरन्स काय. डिसअपेरन्स कोण होईल, रिएक्टर कमी होईल ना, तो डिसअपेअर होईल. रिअपेरन्स काय होईल किंवा अपेरन्स काय तयार होईल, प्रोडक्ट कोण होणार आहे, प्रोडक्ट. सो एक सेकंड विचार करून काय करायचं बेटा, कन्सेप्ट सॉल्व्ह करायचे. प्रॉब्लेम आपण बघता घेणार नाही, तर तुमच्या लक्षात. इन जनरल दिलंय बघा, डिवाइडला ए स्टॅच्यूमेट्री बी आहे, डिवाइडला बी सी आहे, डिवाइडला सी आणि डिवाइडला डी. इन जनरल इथे एक्झाम्पल दिलंय. काय म्हणले बघा, रिएक्शन दिलाय इन लिक्विड स्टेट, रेट कुणाचा बेटा, N2O5 चा डिसअपिअरन्स. का, कारण की तो कोण आहे बेटा, रिएक्टर. ठीक आहे. डिसअपिअरन्स रेट त्याचा 0.02 मोल दिलेला आहे. ऍट व्हॉट रेट NO2 आणि काय बेटा O2R फॉर्म, कुठल्या रेटला ते तयार होतील असं विचारलं बेटा. कुणाचा दिला बेटा रेट, हा N2O5. मग आपण ह्याचं इक्वेशन लिहू. इक्वेशन काय आहे बेटा, 1 अपॉन मायनस ना 1/2 डी अपॉन काय येईल बेटा, डी इज इक्वल टू 1/4 डी कॉन्सन्ट्रेशन ऑफ NO2 बाय इज इक्वल टू डी कॉन्सन्ट्रेशन ऑफ O आहे ना, सॉरी. ठीक आहे. कशाचं दिलं बेटा, N2O5. म्हणजे आपल्याला बेटा ही टर्म जी आहे, ही टर्म किती दिली आहे, 0.02 दिली आहे. ठीक आहे. म्हणजे त्याच्या जागी काय देते बेटा मी, 0.02 डिवायडेड बाय 2 येईल, 1/2 आहे ना इथं. इज इक्वल टू कुणाचं विचारलं बेटा, NO2 चा. पहिला NO2 चा काढू, मग O2 चा काढू. NO2 चा काय येईल बेटा, NO2 ला ऍज इट इज लिहा आणि डिवाइड बाय काय इथं बेटा. ठीक आहे. इक्वेशन सॉल्व्ह करा. काय करा, इथं 4 इथं केलं, मल्टिप्लाय येईल ना 4. इथं काय येणार, हे 1 चा आणि हे 2 चा. काय 0.04 येईल. कुणाचं येईल 0.04, NO2. ऑक्सिजनचं विचारलं काय करायचं बेटा, इकडे देतो ऑक्सिजनचं. ऑक्सिजन इथं आहे की नाही, ऑक्सिजनला काहीच नाही, डायरेक्टच आहे. ठीक आहे. इथं 1 इथं 0.01. ऑक्सिजनचं काही 0.01 खाली सॉल्व्ह केलेलं असणारच आहे, ते चेक बघा आहे का. हे कुणाचं आहे, NO2चं. आपण पहिला NO2 काढलं तर मग ऑक्सिजन काढलं. नेक्स्ट रेट ऑफ रिएक्शन. नेक्स्ट काय बेटा, रेट ऑफ रिएक्शन. ठीक आहे. ऍव्हरेज रेट काढलं, इन्स्टंट रेट काढलं, त्यासाठी काय करा म्हणलं त्यांनी, मायनस करा. कुणाला मायनस करा, रिएक्टंटला. प्लस करा, कुणाला करा, प्रोडक्टला. मग एक्झॅक्ट कुणाला घ्यायचं, ते कन्फ्युजन क्लिअर करण्यासाठी कुठला आलं बेटा, रेट लॉ. रेट ऑफ रिएक्शन काय सांगतो बेटा, रेट ऑफ रिएक्शन काय सांगतो बेटा, रेट लॉ काय सांगतो, रिएक्शनचा रेट करायचा असेल तर फक्त कुणाला कन्सिडर करा म्हणलं बेटा त्यांनी, रिएक्टंटलाच कन्सिडर करा, प्रोडक्टला कन्सिडर करू नका. आतापर्यंत प्लस मध्ये प्रोडक्ट, मायनस मध्ये रिएक्टर. हे न करता रेट लॉ काय सांगतो, रिएक्शनचा रेट हा डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. कशाच्या प्रोपोर्शनल आहे बेटा, कॉन्सन्ट्रेशन, मोलार कॉन्सन्ट्रेशन. कुणाचं कॉन्सन्ट्रेशन घ्या, फक्त रिएक्टंटचं विथ त्याची पॉवर. त्याची पॉवर सुद्धा महत्वाचं आहे. सो रिएक्शन घेतले बी यू रेस टू सी डी. सो रेट ऑफ रिएक्शन कुणाचं प्रोपोर्शनल, एच्या आणि पीच्या, त्याची पॉवर. इथे ए बी जे आहे ते बॅलन्सिंग इक्वेशन आहे. ए बी काय बेटा, बॅलन्सिंग इक्वेशन. इथं काय आहे बेटा, सिंपल पॉवर. त्याची पॉवर म्हणजे ही एक्सपेरिमेंटल व्हॅल्यू असणार आहे. एक्स वाय जो असणार आहे, तर त्याचा जो कोएफिशियंट असणार आहे स्टॅच्यूमेट्री, ती कसली असेल बेटा, एक्सपेरिमेंटल व्हॅल्यू असणार आहे. ठीक आहे. सो रेट ऑफ रिएक्शन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू
रिॲक्टंट कुणाच्या असणार आहे बेटा रिॲक्टंट कुणानुसार अकॉर्डिंग टू रेट लॉ ठीक आहे मग हा जो एक्स आणि वाय जो घेतलेला आहे आपण तो एक्स आणि वाय जो असणार आहे तो कधी कधी होल नंबर असतो कधी कधी 0 असतो कधी कधी फ्रॅक्शन सुद्धा असणार का कारण की ती एक्सपेरिमेंटल व्हॅल्यू आहे बेटा 0 असेल 1/2 असेल 3/2 असेल 1/2 3 असेल ठीक आहे असं नसणार आहे की तिथं काहीच नाही असं नाही काही तर असेल 0 बी असू शकते 2/3 बी असू शकते वॉट एव्हर काही सुद्धा असू शकणार का कारण की ही काय बेटा एक्सपेरिमेंटल व्हॅल्यू आणि त्यालाच आपण पुढे जाऊन काय म्हणणार बेटा ऑर्डर ऑफ रिॲक्शन म्हणणार आहे त्यालाच पुढे जाऊन काय म्हणणार आहे आपण ऑर्डर ऑफ रिॲक्शन हे बघ एक्स जर 2 असेल वाय जर 1 असेल तर असेल या बघ एक्स जर काय आहे बेटा 2 वाय किती आहे 1 तर एच्या पॉवरवरून बीच्या काय दिलेलं आहे म्हणजे 1 असणार आहे ठीक आहे त्या टाइपला कॉन्सन्ट्रेशन डबल एचं कॉन्सन्ट्रेशन डबल केलं बी कॉन्स्टंट ठेवला तर फॅक्टर कितीने इन्क्रीज होणार बेटा 4 असं कसं इन्क्रीज होणार बेटा हा डबल केलंय ना एचं कॉन्सन्ट्रेशन तर डबल केलं म्हणजे किती ना 4 टाइम इन्क्रीज होणार ट्रिपल केलं असतं तर काय म्हणलं असतं तुम्ही बेटा काय केलं असतं हे इथं ट्रिपल केलं असतं तर काय केलं असतं ते 9 टाइम इन्क्रीज झालं असतं कळतंय का इथं बी वरची करायला लागेल ना त्याच्यासाठी इथं काय नाही ना इकडं एक्स इज इक्वल टू 0 आहे म्हणजे रिॲक्शन काय बेटा इंडिपेंडंट ऑन कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए पॉवर जर 0 आहे म्हणजे तो रिॲक्टंटवर डिपेंड नाही रेट डिक्रीजेस रेट डिक्रीज विल ऍज ए काय विल बेटा इन्क्रीज विल रेट रिॲक्शनचं काय होणार कमी होणार कधी ए काय विल इन्क्रीज विल कधी बेटा एक्स काय असेल बेटा 0 पेक्षा काय असणार कमी असणार बरं आहे ना 0 पेक्षा काय असणार तो कमी असणार रिॲक्शन दिले बघा या रिॲक्शन मध्ये काय बघा हायड्रोजन पर ऑक्साईड लयदा पडले हे रिॲक्शन बेटा H2O2 डिकम्पोजिशन झालंय वॉटरमध्ये झालंय आणि कशामध्ये झालं बेटा ऑक्सिजन मध्ये इथं किती लिहिलं बेटा 2 मग आपल्याला वाटतं ही सेकंड ऑर्डर रिॲक्शन आहे पण ऍक्च्युली ही काय बेटा इथं काय नाही म्हणजे काय असते 1 म्हणजे ही कुठली रिॲक्शन आहे फर्स्ट ऑर्डर लक्षातच ठेवायचं H2O2 ची रिॲक्शन कुठली आहे बेटा फर्स्ट ऑर्डर पुढे जाऊन बघणार आहे आपण हे डोक्यात 2 लिहायचं नाही पुढे काय म्हणलं बघा NO2 CO proportional to square of concentration of NO2 प्रोपोर्शनल टू काय म्हणले बेटा स्क्वेअर ऑफ रेट लॉ लिहा म्हणले सो रेट लिहा कसं लिहिणार इज इक्वल टू के त्यानंतर काय येणार कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट काय म्हणलंय प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ NO2 म्हणजे इथं काय करायला लागेल स्क्वेअर इंडिपेंडेंट ऑफ CO म्हणजे इथं काय लिहायला लागेल 0 बरोबर आहे ना इंडिपेंडंट CO म्हणजे काय लिहायला लागेल तिथं काय लिहायला लागेल बेटा 0 कळतंय का आणि ही व्हॅल्यू त्यांनी देतात आपल्याला काय लिहायचं गरज नाही त्यांनी देतात एक तर स्टेटमेंट मध्ये देतात किंवा असं देतात हा जो के आहे तो के काय बेटा रेट कॉन्स्टंट आणि हा रेट कॉन्स्टंट टेम्परेचरवर डिपेंड असतो रेट कॉन्स्टंट कशा डिपेंड असतो बेटा टेम्परेचर इथं सेम नेक्स्ट काय बेटा आता ऑर्डर ऑफ रिॲक्शन ऑर्डर ऑफ रिॲक्शन म्हणजे परत रेट लॉ लिहिल्यावर ही स्टॅच्योमेट्री लिहिले ना पण बेटा ही स्टॅच्योमेट्री प्लस केली कोइफिशियंट प्लस केले ते कोइफिशियंट प्लस केल्यावर काय येणार बेटा त्याची ऑर्डर ऑफ रिॲक्शन हे रेट लॉस इक्वेशन आहे आपलं के इज इक्वल टू ए ची पॉवर एक्स बी ची पॉवर वाय एक्स वाय आपण लिहिलंय का एक्सपेरिमेंटल व्हॅल्यू असणार आहे ती बॅलन्सिंग करून लिहायची नाही ती कसली व्हॅल्यू असेल बेटा एक्सपेरिमेंटल मग या दोघांचं एक्स आणि प्लसचं ऍड केलं तर त्याच्यावर आपण काय म्हणतो बेटा त्याची ती काय असणार ऑर्डर ऑफ रिॲक्शन ठीक आहे आता याच्यावर इथं 2 आहे मॅडम 2 लिहायचं का नाही इथं काय नाही म्हणजे किती असते बेटा 1 तो ही कुठली रिॲक्शन आहे बेटा फर्स्ट ऑर्डर पेपरला 2-3दा पडलेला आहे डिकम्पोजिशन ऑफ H2O2 ई डॅश रिॲक्शन 0 1st 2 3 कुठली असणार आहे फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन टेक्स्ट 2 मध्ये जे एक्झाम्पल दिले ते तोंडपाठच करून ठेवा बेटा सेकंड रिॲक्शन बघा रेट लॉ हे बघा हा H2 प्लस I काय काय म्हणलं इथं काय नाही म्हणजे 1 आहे इथं काय नाही म्हणजे 1 आहे ठीक आहे द रिॲक्शन इज ऑफ फर्स्ट ऑर्डर इन H2 अँड I2 इज हेन्स इट इज ओव्हरऑल सेकंड ऑर्डर रिॲक्शन H2 एक लागणार आहे I2 एक लागणार आहे म्हणजे दोन्ही 1 आणि 1 किती झाले बेटा 2 ती रिॲक्शन कुठली बेटा सेकंड ऑर्डर रिॲक्शन हे काय पाठ केलं नाही तरी कळेल का कारण की आपल्याला इथे इक्वेशन वरनच कळणार पण इथं मात्र काय करायला लागेल बेटा लक्षातच ठेवायचं दुसरे एक्झाम्पल ऑर्डर ऑफ केमिकल रिॲक्शन इज एक्सपेरिमेंटली डिफाईन्ड बघा केमिकल रिॲक्शनची ऑर्डर कसं डिटरमाइन करायचं बेटा एक्सपेरिमेंटलीच ऑर्डर कसा असतो इंटिजर असणार आहे फ्रॅक्शनल असणार आहे 0 सुद्धा असू एक्झाम्पल दिलं इथं बघा फ्रॅक्शनलचं एक्झाम्पल दिलंय कोण आहे हा आपला बेटा ऍसिटाल्डिहाइड आहे ऍसिटाल्डिहाइडचं डिकम्पोजिशन झालेलं आहे कशामध्ये झालेलं आहे मिथेन मध्ये आणि CO गॅस मग काय नाही म्हणजे आपण म्हणतो फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन आहे मॅडम ही काय नाही म्हणजे आपण काय म्हणतो फर्स्ट ऑर्डर पण एक्सपेरिमेंटली किती आहे बेटा ही 3/2 आहे ठीक आहे लक्षात ठेवा हे एक्झाम्पल लक्षात ठेवा एक्सपेरिमेंटली डिकम्पोजिशन कशाचं बेटा हे 3/2 ऍसिटाल्डिहाइडचं डिकम्पोजिशन ऑर्डर ऑफ रिॲक्शन काय बेटा 3/2 त्यानंतर NO2 प्लस CO NO2 प्लस C या NO2 प्लस CO मध्ये NO2 ची मगाशी झालेली रिॲक्शन नंतर केली ना ते ट्राय दिस म्हणले होते हा तिथे NO2 काय बेटा 2 आहे पण CO काय बेटा 0 आहे CO काय बेटा 0 तो ऑर्डर ऑफ रिॲक्शन किती झाली बेटा 2
इथं लक्षातच येते 1 आणि 2 आपण लक्षात कन्सिडर करू शकतो. पण मे बी विचारू शकतात इन दिस रिॲक्शन द रेट ऑफ रिॲक्शन ऑफ सीओ, सीओची काय असणार आहे 0, NO2 ची पॉवर काय असणार आहे 2, त्यामुळे ओव्हरऑल 2 आहे. NO2 चे स्वतःचेच 2 आहेत, सीओची 0 आहे. ओनली फ्यू रिॲक्शन फॉलो थर्ड ऑर्डर. काहीच रिॲक्शन असतात बेटा जे काय करतात थर्ड किंवा त्याच्यापेक्षा जास्त असणार आहे. मोस्टली सगळे 0, 1 किंवा 2 असतील जास्तीत जास्त. काय म्हणते ही मगाचीच रिॲक्शन दिली N2 व्हॉट इज द ऑर्डर ऑफ रिॲक्शन विथ रिस्पेक्ट टू N1 आणि H2 ओव्हरऑल ऑर्डर ऑफ रिॲक्शन. इथं काय म्हणलेलं बघा की रिॲक्शन 2 आहे आणि इथं 3 आहे. इथं 2 आहे आणि इथं 1 आहे. म्हणजे ऑर्डर ऑफ रिॲक्शन किती झाली बेटा 3. त्यांनी असं देतात आणि मगच ऑर्डर विचारतात, तुम्हाला सांगत नाही कारण ते एक्सपेरिमेंटली वेगळं. मॉलिक्युलरिटी मात्र तुम्हाला काउंट करायला लागेल, ती काय बॅलन्सिंग वरनं काढता येते. ऑर्डर म्हणजे पॉवर लक्षात ठेवायची. कशा बेटा वरच्याचं PYQ बेटा हेच ना, हा PYQ ना, ह्याच्यामध्ये ही रिॲक्शन देतील ऑर्डर ऑफ रिॲक्शन. नाही नाही नाही, ह्याच्यामध्ये ही रिॲक्शन देतील. हे सुद्धा काय करतील तुम्हाला ओळखायला लावतील, कारण की पुस्तकमध्ये आज तिथे दिलेलं ना 1/2, 3/2, 1/2, मग ती त्यावेळेस ओळखायला लागेल तुम्हाला. त्यावेळेस ती तुम्हाला ओळखायला लागेल. पुस्तकातल्या एक्झाम्पलची पाठच करा H2O2 फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. काही एक्झाम्पल पाठच करून ठेवा बेटा. मॉलिक्युलरिटी म्हणजे सिंपल मॉलिक्युल काउंट करायचं बेटा. त्यामध्ये फर्स्ट रिॲक्शन कुठल्या येतात एलिमेंटरी रिॲक्शन. एलिमेंटरी रिॲक्शन म्हणजे काय सिंपल एलिमेंट मध्ये होणारी रिॲक्शन. एक जण असणार आहे, एक रिॲक्शन. हे बघा ऑक्सिजन एकटाच आहे, तो ब्रेक होतो O2 आणि O1. हा इथाइल आयोडाइड एकटाच आहे, तो ब्रेक होतो इथेन मध्ये आणि इथिन मध्ये आणि HI मध्ये. एकटेच आहेत ना, सो एकटे असल्यामुळे सिंगल असल्यामुळे त्याला काय म्हणा बेटा एलिमेंटरी रिॲक्शन. मग अशा एलिमेंटरी रिॲक्शन एकत्र आल्या की मेकॅनिझम तयार होतो. एलिमेंटरी रिॲक्शन आलं तर काय होते मेकॅनिझम. आता इथं आपल्याला काय बेटा मॉलिक्युलरिटी. सिंपल मॉलिक्युलरिटी म्हणजे त्या रिॲक्शन मध्ये किती मॉलिक्युल इन्व्हॉल्व झाले. पहिल्या रिॲक्शन मध्ये किती आहेत 1 आणि हे 1 किती झाले 2. इथे किती येणार बेटा 2. मॉलिक्युलरिटीला डायरेक्ट काउंट कर. ऑर्डर ऑफ रिॲक्शन एक तास पाहिजे. नाही ना, हा एक तास पाहिजे. हा एकच मॉलिक्युल एकट्याचीच रिॲक्शन असणार. मॉलिक्युलरिटी मध्ये काय असेल बेटा नंबर काउंट करायचा त्यांचा. मॉलिक्युलरिटी मध्ये काय करा बेटा नंबर काउंट करा. इथे बघा काय म्हणलेलं इन्व्हॉल्विंग 2 रिॲक्टन सो बाय मॉलिक्युलर रिॲक्शन. रिॲक्शन काय बेटा बाय मॉलिक्युलर. इथे 1 2 इथे हे दोघं काय बेटा. ऑर्डर अँड मॉलिक्युलरिटी. ऑर्डर एक्सपेरिमेंटल आहे. मॉलिक्युलरिटी काय असणार बेटा थेरॉटिकल व्हॅल्यू आपण काउंट करू. डिफरन्स मध्ये बघितलेला आहे. इथं बघा ही रिॲक्शन दिली आणि इथं वर सुद्धा मेन्शन केली. म्हणजे ही सेकंड ऑर्डर रिॲक्शन आहे आणि बाय मॉलिक्युलर रिॲक्शन आहे. या केसमध्ये ही किती आहे बेटा युनिमॉलिक्युलर आहे आणि ही कशी आहे काय दिलंय ह्याच्यामध्ये म्हणजे फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. युनिमॉलिक्युलर आहे आणि ही काय बेटा फर्स्ट ऑर्डर. रेट डिटरमाइनिंग स्टेप. रिॲक्शन होताना नंबर ऑफ स्टेप मध्ये होते आणि त्यामध्ये जी स्लोएस्ट स्टेप असते की बेटा त्या स्टेपला काय म्हणा तुम्ही रेट डिटरमाइनिंग स्टेप. जी स्लोएस्ट असणार आहे ना बेटा ती स्टेप काय असणार आहे रेट डिटरमाइनिंग स्टेप. आता इथे एक्झाम्पल दिले बेटा काय बघा NO2Cl ची काय होणार आहे ब्रेक होणार आहे. ब्रेक होताना काय तयार होत आहे NO2 आहे आणि Cl. परत हा NO2Cl2 जी आहे हा NO2Cl मध्ये ब्रेक होईल आणि एक मिनिट रिॲक्शन काय हा NO2Cl जो आहे तो NO2 मध्ये ब्रेक झाला आणि कशामध्ये बेटा Cl मध्ये. हा Cl परत कुणाशी रिॲक्ट झालाय NO2Cl सोबत आणि इथं काय तयार होईल NO2 आणि Pl2. ठीक आहे. आता इथं दिलेलं आहे स्लो आणि फास्ट म्हणजे रेट डिटरमाइनिंग स्टेप कुठली झाली फर्स्ट रेट डिटरमाइनिंग. आणि ह्याच्यामध्ये जो मॉलिक्यूल पहिल्या स्टेप मध्ये तयार होतो तो सेकंड स्टेप मध्ये कंझ्युम झाला गायब झाला तर त्याला काय म्हणायचं बेटा हे बघा इथं तयार झाली इथं वापरला गेला का नाही इंटरमिजिएट स्पेसिस. हा याला काय म्हणायचं रिॲक्शन इंटरमिजिएट. इथं दिले रेट असा दिला म्हणजे ही कुठली ऑर्डर रिॲक्शन आहे बेटा फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. आणि ह्याच्यावरून काय सांगणार मॉलिक्युलरिटी किती ह्याची 2 आहे. इंटरमिजिएट म्हणजे जे रिॲक्शन होताना तयार होतात आणि परत सेकंड स्टेप मध्ये युज केले जातात तर त्याला आपण काय म्हणायचं आहे रिॲक्शन इंटरमिजिएट. डिफरन्स दिलेला आहे बेटा काय ऑर्डर कसली आहे एक्सपेरिमेंट ई कसली आहे थेरॉटिकल. हे कसे काढतो आपण सम घेतो एक्स आणि वायचा बरोबर ना. हे कसं काढतो आपण एलिमेंटरी स्टेप मध्ये किती मॉलिक्युल इन्व्हॉल्व झालेले आहेत त्याच्यावर काढणार आहे. हे मे बी फ्रॅक्शन असेल इंटरजर असेल 0 असेल हे कंपल्सरी नंबर असेल फ्रॅक्शन मध्ये येणार नाही. 3/2 0 तर कधीच नसणार आहे 2 3 4 अशीच असणार आहे. काय ठीक आहे. नेक्स्ट बेटा इंटिग्रेटेड रेट लॉ. रेट लॉ काढायचं आपल्याला. रेट लॉ कोणासाठी बघा फर्स्ट ऑर्डर साठी. आता काय थिअरी बघायची नाही डायरेक्ट आपण इक्वेशन बघायचं. फर्स्ट ऑर्डर म्हणजे माहिती आहे म्हणजे रिॲक्शनचा रेट कशा डिपेंड असेल एकाच फॅक्टरवर डिपेंड असेल रिॲक्टर मध्ये त्याला आपण म्हणतो फर्स्ट ऑर्डर. तर डायरेक्ट इक्वेशन काय फर्स्ट ऑर्डर साठी बघा इक्वेशन K is equal to 2.303 upon T log to the base 10 A0 upon 8. K म्हणजे काय मॅडम रेट कॉन्स्टंट
टी म्हणजे काय, टाइम इंटरवल देते तरी 10 मिनिटांनी 20 मिनिटांनी वॉटवर देते. A0चा अर्थ काय बेटा, इनिशियल कॉन्सन्ट्रेशन किती घेतलं होतं 100, मोस्टली काय पर्सेंटेज मध्ये दिलं तर 100च घ्यायचं. आणि टी म्हणजे काय, कॉन्सन्ट्रेशन ऍट टाइम जे दिले त्यांनी 30 मिनिटांनी 20% राहिले 50% राहिले वॉटेवरती. ठीक आहे, किंवा A0 मायनस AT लिहिलं तरी चालतो. A0 मायनस जे असणार आहे ते. ठीक आहे, इनिशियल कॉन्सन्ट्रेशन आणि हे फायनल कॉन्सन्ट्रेशन असणार आहे. ठीक आहे, आपल्या अंडरस्टँडिंगसाठी स्टार्टिंगला 100 होतं, 5 मिनिटांनी 20% वापरलं गेलेलं आहे, तर किती राहिलं 80%. सो 100 डिवायडेड बाय 80 असं लक्षात ठेवायचं. हेच इक्वेशनला हे केलं बघा, अरेंजमेंट केलेले आहे. युनिटीच्यातील तुम्हाला बेटा केचं युनिटीच्यातील, केचं युनिट काय असणार आहे, कॉन्सन्ट्रेशनला कॉन्सन्ट्रेशन गेलं उडलं काय ना फक्त सेकंड इनवर्स. व्हॉट इज द युनिट ऑफ रेट कॉन्स्टंट फॉर फर्स्ट ऑर्डर. बघा मग अशी काय सांगितले, रेट कॉन्स्टंट कशावर डिपेंड आहे म्हणून मी सांगितलं तुम्हाला, टेम्परेचरवर. आता इथं काय ऍड करायचं आहे, रेट कॉन्स्टंट जो आहे तो इनिशियल कॉन्सन्ट्रेशनवर बी डिपेंड आहे. ठीक आहे, पण फर्स्ट ऑर्डरला नाही, 0 ऑर्डरला असणार आहे. फर्स्ट ऑर्डरला इथं कॉन्सन्ट्रेशन आहे, इथं कॉन्सन्ट्रेशन एवढून जाईल युनिट. काय येणार युनिट फर्स्ट ऑर्डरसाठी, केच युनिट काय असणार बेटा, सेकंड इनवर्स किंवा 1/2 असं म्हण. ठीक आहे, इथं बघा ए म्हणजे इनिशियल कॉन्सन्ट्रेशन, ए मायनस एक्स, इनिशियल मायनस एक्स टाइम म्हणजे किती टाइम नंतर तो किती कंझ्युम झालाय तो असेल. परत क्वेश्चन हेच आहे, हाफ लाईफ पिरियड. हाफ लाईफ पिरियड म्हणजे माहिती आहे तुम्हाला. ठीक आहे, रिॲक्शन 100% असेल तर ती 50% होताना किती टाइम लागलेला आहे त्याला आपण म्हणतो त्याचा हाफ लाईफ पिरियड. कसा आलेला आहे फायनल इक्वेशन डायरेक्ट लक्षात ठेवायचं. काय डायरेक्ट इक्वेशन, के इज इक्वल टू 0.693 अपॉन के. डीके कॉन्स्टंट आहे ना आपला, ते मी तर डीके कॉन्स्टंटला काय बेटा, लॅम्बडा. बरोबर आहे, हे कुणासाठी आहे, फर्स्ट ऑर्डरसाठी आहे. हे कुणासाठी आहे बेटा, फर्स्ट ऑर्डरचा आहे. ग्राफ बघा कुठला ग्राफ आहे, इनिशियल कॉन्सन्ट्रेशन वर्सेस टाइम, हाफ लाईफचा आहे. हा कुणाचा आहे बेटा, हाफ लाईफचा. त्यानंतर ग्राफिकल रिप्रेझेंटेशन. इक्वेशनला कसं तर तोड मोड करून इक्वेशन दिलेलं आहे. बघा हे इक्वेशन कसं केलेलं आहे, रेट इज इक्वल टू रेट म्हणजे काय बेटा, के जो आहे तो चेंज इन कॉन्सन्ट्रेशन विथ रिस्पेक्ट टू टाइम. सो के डी हे जे आहे, वाय इज इक्वल टू mx प्लस सी आहे, सी तर 0 पासिंग थ्रू द ओरिजिन. रेट विथ रिस्पेक्ट टू इनिशियल कॉन्सन्ट्रेशन. तो ग्राफ कसा आहे बेटा, ओरिजिन मधनं पास होणारा आहे. ग्राफ पडतील तुम्हाला. ठीक आहे, स्ट्रेट लाईन काय इंडिकेट करते, स्लोप. हे आहे ना, हे म्हणजे स्लोप असतं ना तुमचं. ठीक आहे, मग क्वेश्चन काय, ग्राफ देतील, के ची व्हॅल्यू काय तर देतील आपल्या अंडरस्टँडिंगसाठी 2.5 असं काहीतरी विचारतील, काहीतरी व्हॅल्यू देतील. ठीक आहे, हे स्लोप सॉरी असं म्हणतील, स्लोप विचारली ना बेटा, स्लोप इज इक्वल टू काय म्हणतील 2.5. सो ग्राफ दिले, ग्राफवरनं काय विचारतील बेटा, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ रेट कॉन्स्टंट. हा ग्राफ एवढंच दिलाय आणि क्वेश्चन काय विचारलंय, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ रेट कॉन्स्टंट. मग आपलं लक्षात यायला पाहिजे बेटा, काय लक्षात यायला पाहिजे, ज्यावेळेस ग्राफ रेट वर्सेस काय आहे, इनिशियल कॉन्सन्ट्रेशन, त्यावेळेस स्लोपच काय आहे बेटा, के. स्लोपच काय सांगतो, के ची व्हॅल्यू सांगतो, म्हणजे के ची व्हॅल्यू काय येईल 2.5. ठीक आहे, कधी, रेट वर्सेस इनिशियल कॉन्सन्ट्रेशन. इक्वेशन लक्षात ठेवा. नेक्स्ट परत इक्वेशन अरेंज केलंय बघा, हे काय, कॉन्सन्ट्रेशन, फायनल कॉन्सन्ट्रेशन मायनस के अपॉन 2.3 टी लॉग इनिशियल कॉन्सन्ट्रेशन. हा कुणाशी मॅच झालं बरं, तुमचं मॅथची इक्वेशन वाय इक्वल टू mx प्लस सी. आता इथं स्लोप काय बघा बेटा, के आहे का फक्त, मायनस के अपॉन 2.3 आणि मायनस आहे म्हणजे नेगेटिव्ह स्लोप येते ना, त्यावेळेस कसं असतंय, असं असतंय. बरोबर आहे. ठीक आहे, मग इथं काय स्लोपची व्हॅल्यू काय असणार, स्लोप इज इक्वल टू मायनस के अपॉन 2.3. मग अशी काय होता, असा होता, तिथं स्लोप काय होतं बेटा, के. रेट होता ना, रेट वर्सेस काय, इनिशियल कॉन्सन्ट्रेशन. इथं काय बेटा, इनिशियल कॉन्सन्ट्रेशन नाही आहे, हे फायनल कॉन्सन्ट्रेशन आहे. कॉन्सन्ट्रेशन ऍट टाइम टी आहे ना ते, आणि वर्सेस काय बेटा, हे टाइम. इथं रेट वर्सेस इनिशियल कॉन्सन्ट्रेशन. इथं काय बेटा, कॉन्सन्ट्रेशन टाइम सोबत आहे आणि हे काय बेटा, टी आहे. कळतंय का, काय स्लोप लक्षात ठेवायचा आहे, त्याच्यावर व्हॅल्यू घ्यायची. अजून एक ग्राफ बघा परत, हा ग्राफ कसं काय ऍडजस्ट केलं बेटा, कॉन्सन्ट्रेशन, इनिशियल कॉन्सन्ट्रेशन डिवाइडेड बाय फायनल कॉन्सन्ट्रेशन. स्लोप काय आहे, के अपॉन 2.303. इथं काय, इथं हा, इथं स्लोप काय येईल, के. नेगेटिव्ह आला पाहिजे स्लोप, चुकलाय का, ठीक, नेगेटिव्ह स्लोप. इथं केसमध्ये बघा, ह्या केसमध्ये इनिशियल डिवाइडेड बाय फायनल कॉन्सन्ट्रेशन, वाय ऍक्सिसवर असेल, टाइम एक्स ऍक्सिसवर असेल. स्लोप काय आहे, के अपॉन 2.3. तुम्हाला के ची व्हॅल्यू विचारतील, स्लोप देतील, के ची व्हॅल्यू काढता येईल ना, के ची व्हॅल्यू. रेट वर्सेस इनिशियल कॉन्सन्ट्रेशन असेल तर जे स्लोप आहे तेच रेटची व्हॅल्यू. ठीक आहे, काय कॉन्सन्ट्रेशन ऍट टाइम टी वर्सेस टाइम असेल तर काय करायचं, मायनस के अपॉन 2.3. इनिशियल डिवाइडेड बाय फायनल असेल तर के डिवाइडेड बाय काय करा, शूट करा.
याने स्लोप दिला असेल तर इंटू 2.303 ने मल्टिप्लाय करा, तुम्हाला रेट कॉन्स्टंट भेटेल, के ची व्हॅल्यू भेटेल. ग्राफ लक्षात ठेवा, तिथं ग्राफ पडलेला आहे पेपरला भेटेल. फर्स्ट ऑर्डरचे एक्झाम्पल दोनच आहेत, दोनच लक्षात ठेवायचे. दोघांना बघून वाटतं आपल्याला सेकंड आहेत, तर सेकंड आहेत का ते नाही. कुठले कुठले आहेत? H2O2 आणि हे N2O5. ह्या दोन काय आहेत? फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. दोन्ही काय बेटा? सो हे एक्झाम्पल आहेत दोन बेटा फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनचे. H2O2 डिकम्पोजिशन आणि N2O5 डिकम्पोजिशन. गॅस फेज मध्ये काय करायचं बघा. काय केलं आपण? इथं काय होतं बेटा? A0 डिवायडेड बाय AT. किंवा काय केलं आपण बेटा? A मायनस A. सो सिंपल. इनिशियल कॉन्सन्ट्रेशन जे असेल, प्रेशर गॅस असेल तर प्रेशर ना, सो प्रेशर इनिशियल प्रेशर मायनस फायनल. पी म्हणजे काय? इथं फायनल प्रेशर. फक्त इथं मल्टिप्लाय काय करायचं बेटा? 2 करा. लक्षात ठेवायचं. प्रेशरला काय करा बेटा? मल्टिप्लाय काय करा? 2 करा. इन केस ऑफ गॅसेस केस. फक्त गॅससाठी. फर्स्ट ऑर्डर. नेक्स्ट झिरो ऑर्डर. कुणाला म्हणतो बेटा झिरो ऑर्डर? अशी रिॲक्शन जी इंडिपेंडेंट असेल. कुणाला इंडिपेंडेंट असेल? रिॲक्टंटच्या कॉन्सन्ट्रेशन. ठीक आहे. त्याचं लॉग फर्स्ट काय आलतं? K इज इक्वल टू 2.303 अपॉन P. लॉग टू द बेस 10 A0 अपॉन AT. तसं ह्याचं काय बघा, फायनलच बघू डायरेक्ट. K इज इक्वल टू इनिशियल कॉन्सन्ट्रेशन मायनस फायनल कॉन्सन्ट्रेशन अपॉन T. 2.303 इथं नाहीये. मग इथं तुम्हाला युनिटी चालतील रेट लॉचं, रेट कॉन्स्टंटचं. इथं रेट कॉन्स्टंट काय होतं बेटा? पर सेकंड. का? कारण की तिथे इनिशियल कॉन्सन्ट्रेशन A0 ला A डिवाइड बाय T कट होत होतं. पण इथं तसं नाही, इथं मायनस आहे. इथं मायनस आहे ना, म्हणजे इथं कॉन्सन्ट्रेशन घ्यायला लागेल आपल्याला. सो रेट कॉन्स्टंट इक्वेशन काय? मोल पर लिटर पर सेकंड, पर DMQ पर सेकंड. ठीक आहे. कळते का? रेट कॉन्स्टंटचं युनिट विचारतील, फक्त ऑर्डर लक्षात ठेवा. फर्स्ट ऑर्डर साठी पर सेकंड, झिरो ऑर्डर साठी मोल पर लिटर किंवा पर DMQ पर सेकंड. आणि इक्वेशन लक्षात आलं रेटचं बेटा? झिरो ऑर्डर साठी इनिशियल कॉन्सन्ट्रेशन मायनस फायनल कॉन्सन्ट्रेशन डिवायडेड बाय T का. हाफ लाईफ तिथं काय होती बेटा आपली? 0.693 अपॉन K किंवा T हाफ. इथं तसं नाहीये. फर्स्ट ऑर्डर साठी हाफ लाईफ पिरियड इंडिपेंडेंट होतो इनिशियल कॉन्सन्ट्रेशन. पण इथं तसं नाहीये बघा. बघा इथं काय आहे? हाफ लाईफ काढायचं आहे. कुणाचं? झिरो ऑर्डर साठी. तर काय महत्वाचं आहे त्याचं? इनिशियल कॉन्सन्ट्रेशन महत्वाचं आहे बेटा. सो हाफ लाईफ काय येईल झिरो ऑर्डर साठी? इनिशियल कॉन्सन्ट्रेशन डिवायडेड बाय 2K. फर्स्ट ऑर्डरला काय केलं? 0.693 अपॉन K. इथं A0 इनिशियल कॉन्सन्ट्रेशन कुठलं आहे? डिवायडेड बाय काय करायचं बेटा? 2K करायचं आहे. एवढं लक्षात ठेवायचं आहे. कुणासाठी? झिरोचं बघतोय आपण, फक्त फर्स्ट आणि झिरोच बघायचं आपल्याला. थर्ड बीड काय जायचं नाही. याचं सुद्धा आता ग्राफ बघा. ग्राफ थोडं ऍडजस्ट केलं. काय होतं आपलं इक्वेशन बेटा? K इज इक्वल टू A0 मायनस AT अपॉन काय होतं बेटा? D होतं. ठीक आहे. हा D इकडे नेलाय बघा. हा प्लस आहे का नाही? ठीक आहे. हा इकडे हे केलेलं आहे आणि इक्वेशन ऍडजस्ट केलेलं आहे. इक्वेशन ऍडजस्ट केलं तर इक्वेशन येईल. त्याला अरेंज करा. Y इज इक्वल टू MX प्लस C. ठीक आहे. TX हे कोण आहे बेटा? आता M कोण आहे? स्लोप. पण कसा आहे स्लोप? नेगेटिव्ह स्लोप आहे बघा. आहे काय निगेटिव्ह स्लोप? ठीक आहे. ग्राफ पुन्हा वर्सेस आहे. फायनल कॉन्सन्ट्रेशन वर्सेस टाइम. फायनल कॉन्सन्ट्रेशन वर्सेस टाइमला ग्राफ जो असेल तिथं स्लोप नेगेटिव्ह येईल. आणि तो स्लोप काय सांगतो बेटा? रेट कॉन्स्टंटची व्हॅल्यू सांगतो. स्लोप कशाची व्हॅल्यू सांगतो? रेट कॉन्स्टंटची व्हॅल्यू सांगतो ना, K ची व्हॅल्यू सांगतो ना. झिरो ऑर्डरचे एक्झाम्पल बघा. अमोनिया. झिरो ऑर्डरसाठी एक ट्रिक आहे बेटा. रिॲक्शन मेटल कॅटलिस्टच्या प्रेझेन्स मध्ये होईल. रिॲक्शन कोणाच्या प्रेझेन्स मध्ये होईल बेटा? मेटल कॅटलिस्ट. बघा डिकम्पोजिशन ऑफ अमोनिया ऑन प्लॅटिनम मेटल. ठीक आहे. अमोनियाचं पुढं NO2 प्लॅटिनम आहे. प्लॅटिनम पुढं कॅटलिटिक डिकम्पोजिशन ऑफ PH3 ऑन टंगस्टन. मेटल कॅटलिस्ट असेल तर रिॲक्शन काय म्हणा? झिरो ऑर्डर. 3 एक्झाम्पल कुठले आहेत? NH3, N2O आणि PH3. फर्स्टचे कुठले बेटा? H2O2, N2O5. एवढंच लक्षात ठेवा. 5 बाकी काहीच नाही. बाकी जे असेल ते. आणि ती आर्टिकल लिहायची 3/2 होती. नेक्स्ट बेटा सिडो फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. सिडो फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन म्हणजे रिॲक्शन होताना एकाचं कॉन्सन्ट्रेशन जे आहे ते रिमेन कॉन्स्टंट राहतं. त्यामुळे रिॲक्शन आपण असं म्हणतो की सपोज टू बी कशी आहे? फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. ठीक आहे. दे आर एक्सेप्टेड टू बी हायर. पण ती कशी असणार आहे? फॉलो फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. इथं काय घेतले आपण? इस्टर घेतलेला आहे बरोबर ना. मिथाइल ऍसिटेट घेतलेला आहे.
त्याच्यामध्ये काय घातलेलं बेटा, वॉटर. ही रिॲक्शन होताना थोडेच काय वापरणार आहेत, वॉटर युज करणार आहे. बाकीचं वॉटरचं कॉन्सन्ट्रेशन रिमेन कॉन्स्टंटच राहतं. आणि त्यामुळे आपण असं म्हणतो ही जी रिॲक्शन आहे ती फक्त कुणावर डिपेंड आहे, इस्टरच्याच कॉन्सन्ट्रेशनवर आहे. त्यामुळे ही रिॲक्शन कुठला रूल फॉलो करते, इन्स्टेड ऑफ सेकंड काय करणार आहे, फर्स्ट ऑर्डर. हे रिमेन कॉन्स्टंट असणार आहे. जे घेतलेलं आहे ते रिमेन कॉन्स्टंट राहतो. त्यामुळे एक्झाम्पल जे आहे हायड्रॉलिसिस जे इस्टरचं आहे ते कसली रिॲक्शन आहे बेटा, सीडो फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. ठीक आहे. सो इथं जे वॉटर होतं त्याला एक नवीन कॉन्स्टंट घेतला आपण, कारण की रिमेन कॉन्स्टंट, आणि हे करून काय केलं, एक नवीन कॉन्स्टंट. त्यामुळे ती कसली असणार आहे, फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. हायड्रॉलिसिसच्या रिॲक्शन तुम्ही काय कन्सिडर करा बेटा, सीडो फर्स्ट ऑर्डर. इथं परत दिलंय बघा, आहे का इथं बघा, हे सुक्रोजचं हायड्रॉलिसिस 2 असायला पाहिजे ना, सेकंड ऑर्डर असायला पाहिजे. वॉटर रिमेन कॉन्स्टंटच असणार आहे. एक्सेस मध्ये घेतो ना आपण, एका दुसरा मॉलिक्यूल युज करणार आहे. त्यामुळे ही सुद्धा कुठली असणार आहे बेटा, सीडो फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. नेक्स्ट बायमॉलिक्युलर रिॲक्शन. आता बायमॉलिक्युलचं आपल्याला काय इक्वेशन वगैरे करायचं नाही, थेरी लक्षात ठेवायची. नावातच आहे बायमॉलिक्युलर, म्हणजे कंपल्सरी किती मॉलिक्यूल पाहिजे बेटा, 2. आणि 2 मॉलिक्यूल असतील तर ते एकमेकाला काय होतील बेटा, आदळतील, एकमेकावर स्ट्राईक होतील. आणि त्यामुळे म्हणायचं त्याला कोलिजन थिअरी. कोलिजन थिअरी कुणासाठी ऍप्लिकेबल आहे, फक्त बायमॉलिक्युलर, झिरोसाठी ऍप्लिकेबल नाही आहे, युनिसाठी सुद्धा ऍप्लिकेबल नाही आहे. 2 मॉलिक्यूल असतील, 2 पेक्षा जास्त असतील तरच ते काय होतील बेटा, कोलाइड होतील. आता ते कोलाइड करत गेल्यावर प्रत्येक कोलिजनला रिॲक्शन होईल असं नसतं बेटा. कोलिजन करताना त्यांना स्पेसिफिक एनर्जी लागते, एक स्पेसिफिक मिनिमम कायनेटिक एनर्जी लागते, आणि ओरिएंटेशन सुद्धा महत्वाचं आहे. तरच कोलिजन पॉसिबल आहे बेटा. तरच काय असणार आहे, कोलिजन पॉसिबल आहे. ठीक आहे. कोलिजन बिटवीन रिॲक्टंट स्पेसिस असलं पाहिजे. मग आपण असं म्हणतो की कोलिजन झाले म्हणजे इक्वल टू रेट ऑफ रिॲक्शन, 10 कोलिजन झाले म्हणजे रिॲक्शन 10 टाइमनी वाढणार, पण तसं नसणार आहे. का, कारण की त्याच्यामध्ये काय असणार आहे बघा, एक्झाम्पल दिले, नंबर ऑफ कोलिजन फार मोर अँड टिपिकली पॉवर 10 कम्पेअर टू द ऑब्झर्व्ड. गॅस केस बघितली बेटा, तर गॅस केसमध्ये 10च्या पटीने, म्हणजे 1000दा कोलिजन झाला असेल, 20,000दा कोलिजन झाला असेल, तेव्हा कुठं 1 टाइमनी 2 टाइमनी रेट वाढलेला असणार. प्रत्येक वेळी कोलिजन वेळी रेट रिॲक्शन वाढेल असं नाही. का, कारण की कोलिजन वेळी मिनिमम कायनेटिक एनर्जी पाहिजे आणि ओरिएंटेशन महत्वाचं आहे. बघा हे दिलेलं आहे, ऍक्टिव्हेशन. त्यांची एनर्जी पाहिजे, कुठली एनर्जी पाहिजे, पजेस कायनेटिक एनर्जी इक्वल ऑर ग्रेटर दॅन ऍक्टिव्हेशन एनर्जी. मॉलिक्यूल कोलाइड होताना त्यांच्यामध्ये जी एनर्जी पाहिजे ती कशी पाहिजे बेटा, मिनिमम पाहिजे किंवा इक्वल टू पाहिजे. कुणाची इक्वल पाहिजे, त्यांच्या ऍक्टिव्हेशन एनर्जी. द मिनिमम कायनेटिक एनर्जी इज द ऍक्टिव्हेशन एनर्जी. 2 मॉलिक्यूल कोलाइड होताना रिॲक्शन होण्यासाठी जेवढी एनर्जी लागते त्या एनर्जीला काय म्हणा बेटा, ऍक्टिव्हेशन एनर्जी. आता कोलिजन झाल्यावर झालं का मॅडम, नाही. ओरिएंटेशन सुद्धा महत्वाचं आहे. कसं ओरिएंटेशन महत्वाचं, एक्झाम्पल बघा, ए प्रोडक्ट काय बेटा, ए बी आहे ना, मग ए किती बी जाऊन पी वर स्ट्राईक होते, रिॲक्शन होईल का, ए कुठं स्ट्राईक व्हायला पाहिजे बेटा, इथं पाहिजे मग रिॲक्शन होईल. त्यामुळे ओरिएंटेशन डायरेक्शन सुद्धा महत्वाचं आहे. एनर्जी पाहिजे आणि डायरेक्शन. मग एक्झाम्पल दिले बघा, ए कितीही स्ट्राईक झाला तरी रिॲक्शन पॉसिबल होणार नाही. पण बघा इथं ए आणि इथं बी फेसिंग सेम आहे, स्ट्राईक झाला, रिॲक्शन. दॅट इज द ओरिएंटेशन. पोटेन्शियल एनर्जी बॅरियर म्हणजे मॉलिक्यूल आदळत आहे, पण आदळताना त्यांच्यामध्ये जे एनर्जी बॅरियर असणार आहे, ते एनर्जी बॅरियर काय असणार आहे, त्यांची ऍक्टिव्हेशन एनर्जी. The reactant molecule need to climb, overcome this barrier, converted into product, and the energy barrier is called as activation energy. Molecule कोलाइड व्हालेत, पण एनर्जी सफिशियंट नाही आहे. प्रत्येक रिॲक्शनसाठी एक नंबर असतो जो फिक्स असतो, तेवढी एनर्जी असेल तरच एनर्जी काय होणार, रिॲक्शन काय होणार आहे, पॉसिबल होणार आहे. इथं दाखवले बघा, इथं रिॲक्टन असतील, इथं काय असेल बेटा, प्रोडक्ट. रिॲक्टनला प्रोडक्टसाठी येण्यासाठी एवढी एनर्जी पाहिजे. इथं जाऊन उडी मारून येणार नाही, इथं जाऊन उडी मारून होणार नाही, इथं गेल्यावरच काय येईल त्यांना. आणि हा जो एनर्जी बॅरियर आहे ना, दॅट इज कॉल्ड ॲज ऍक्टिव्हेशन एनर्जी. एवढी हाय एनर्जीला जातील, प्रोडक्ट मध्ये येतील, आणि जो काही एनर्जी चेंज होईल दॅट इज नथिंग बट एन्थॅल्पी चेंज. काही रिॲक्शन टेम्परेचर डिपेंडंट सुद्धा असतात. टेम्परेचर वाढलं, रिॲक्शनचा रेट काय होतो बेटा, वाढ. आरएनएस इक्वेशन लक्षात ठेवायचं बेटा. आरएनएस इथला आहे कायनेटिक्स मधनं. आरएनएस थेरी होती ती. इक्वेशन काय बेटा, के इज इक्वल टू ए इप्सिलॉन काय असणार आहे डोक्यावर, मायनस ए अपॉन आर टी. याला अरेंज केलं काय येणार, लॉग घेतल्यावर गेले का कुठं खाली, हा अरेंज केलं बेटा, इक्वेशन आहे काय, इक्वेशन के इज इक्वल टू ए. ठीक आहे. केचं लॉग घेतला एल एन, एचं एल एन घेतलं, आवरचा इप्सिलॉन गेला, एल एन ई म्हणजे काय 1 असतो ना. ठीक आहे. मायनस ई आपण आर. एल एन काढण्यासाठी काय घेतो, लॉ काढण्यासाठी टू द बेस्ट 10 घेण्यासाठी 2.303 घेतो ना आपण. ठीक आहे. मग इथं काही 2.303, इथं 2.303 येईल. मग ते 2.30 काढण्यासाठी डिवाइड केला आपण. इथं डिवाइड केलं 2.30, इथं डिवाइड केलं. हा एलएनचा गेला 2.3, इथला इकडचा गेला, आपण थेरीमध्ये बघितलंय सगळं. ठीक आहे. मग फायनल इक्वेशन ही आहे. हे काढण्यासाठी लॉग टू द बेस्ट 10K येणार ना. मग त्यासाठी काय मल्टिप्लाय करतो आपण, 2.30. इथं सुद्धा काय येणार, 2.303 लॉग टू द बेस्ट 10A येणार.
मग हे 2 काढण्यासाठी डिवाइड केलं प्रत्येकाला. मग इकडचं हे डिव्हिजन कॅन्सल झालं, फक्त लॉग 10 राहिलं. इथं आलं डिवाइडला, हे कॅन्सल झालं, फक्त लॉग 10. केलंय आपण थेरीमध्ये सगळं केलेलं आहे. ठीक आहे. कशासाठी केलं? ग्राफसाठी. ग्राफ बघा हा. इथं स्लोप कोण आहे? मायनस मध्ये स्लोप. ठीक आहे. रेट कॉन्स्टंट नाही, इथं काय बेटा? ऍक्टिव्हेशन एनर्जी मायनस ऍक्टिव्हेशन एनर्जी डिवाइड बाय 2.303 आर. बघा निगेटिव्ह स्लोप आहे. ऍक्टिव्हेशन एनर्जी टेम्परेचर डिपेंडेंट आहे. 2 टेम्परेचरला रिएक्शन केली बेटा. T1, T2. रेट कॉन्स्टंट सुद्धा चेंज होतं ना. रेट कॉन्स्टंट कशा डिपेंड आपण सांगितलं? टेम्परेचर आणि इनिशियल कॉन्सन्ट्रेशन. T1 ला K1 आहे, T2 ला हे 1 आहे. इक्वेशन रिअरेंज करा, इक्वेशन भेटतंय. ग्राफ दिले, ग्राफ महत्वाचं. काय काय सांगतो ग्राफ? T1 टेम्परेचर, T2 टेम्परेचर. T1 टेम्परेचर कसा आहे बेटा? लो आहे. T2 टेम्परेचर कसा आहे? हाय आहे. ठीक आहे. मॅडम पण T1च मोठं वाटायला की तिथं बघायचं नाही आपल्याला, इथं बघायचं. किती मॉलिक्यूल कोलाइड झालेले आहेत टेम्परेचर वाढल्यावर. बघा पहिल्या केसमध्ये इथं गेलेत मॉलिक्यूल हाय एनर्जीला, पण फायनल पर्यंत कोण राहिले तिथं? चिटकून कोण राहिलेलं आहे? पिचवर कोण राहिलेलं आहे? एवढे. कुठल्या टेम्परेचरला बघा बेटा? टेबल. टेम्परेचर वाढवलं, T2 केलं, बघा एवढे. ठीक आहे. म्हणजे टेम्परेचर वाढवल्यावर ऍक्टिव्हेशन एनर्जी काय होणार आहे? वाढणार आहे. ग्राफ कळतंय तुम्हाला कसं आहे ते? नाही कमी झालं नाही. इथं तुम्हाला असं दिसेल हे टेम्परेचर वाढवलेलं आहे. हे ऍक्टिव्हेशन एनर्जीचा ग्राफ आहे आणि ही कायनेटिक एनर्जी मॉलिक्यूलची आहे. कळतंय का? टेम्परेचर वाढवल्यावर ऍक्टिव्हेशन एनर्जी वाढणार आहे आणि रिएक्शनचा रेट वाढणार आहे. रिएक्शनचा रेट वाढतो ना टेम्परेचर वाढवल्यावर. इथं तुम्हाला दिसताना उलट दिसते, उलट दिसत नाही. हे हा बघायचा आपल्याला पॅच. तो पॅच बघायचा. किती मॉलिक्यूल कोलाइड सक्सेसफुली झालेले आहेत. पहिल्या केसला एवढे झालेले आहेत, दुसऱ्या केसला एवढे झालेले आहेत. कळतंय का? ऍक्टिव्हेशन एनर्जीच्या कन्सेप्टने बघायचं. आहे का? T2 ग्रेटर दॅन T1 आहे ना. टेम्परेचर वाढवल्यावर रिएक्शनचा रेट वाढतो. तुम्ही ते ग्राफवरनं कन्फ्युज होता. T2 ग्रेटर आहे. T2 ग्रेटर असणार आहे, शॉर्टकट जातो आणि शॉर्टकट होऊन नंबर ऑफ मॉलिक्यूल रिॲक्ट होतात जास्तीत जास्त. आणि हे इथं पॅच मध्ये दाखवलेत ते. पुढे बाजूला ग्राफ आहे का? नेक्स्ट पेज आहे ना. सेम तसंच कॅटलिस्टचं बेटा. सेम तसंच कुणाचं आहे? कॅटलिस्ट. रिएक्शन आहे बघा, कॅटलिस्ट 11वी सुद्धा रिएक्शन झालेली आहे. डिकम्पोजिशन. कोणाचं डिकम्पोजिशन आहे बेटा? AClO3. रिएक्शन चुकली होती, थेरी शिकवताना सांगितले. करेक्शन केलेलं असेल तुम्ही. इकडे येणार आहे +O2. रिएक्शन होताना डिकम्पोजिशन होणार आहे. कोणाचं डिकम्पोजिशन होणार आहे? KClO3चं डिकम्पोजिशन होणार आहे. कॅटलिस्ट कुठला वापरलाय? MnO2. ठीक आहे. कॅटलिस्ट वापरल्यामुळे रिएक्शन काय होते बेटा? फास्ट होती. तशी फास्ट होतीच राहते. तशी फास्ट होतीच रिएक्शन. जर आपण विदाउट कॅटलिस्ट केले तर रिएक्शनला एवढे रिएक्टंटकडे जायला लागणार आहे. कॅटलिस्ट वापरले तर रिएक्शन शॉर्टकट मध्ये होते आणि पोटेन्शियल बॅरियर हे पोटेन्शियल बॅरियर. इथं कॅटलिस्ट रिएक्शन दाखवली. डिकम्पोजिशन ग्राफिक आहे बघा. इन प्रेझेन्स ऑफ कॅटलिस्ट, बिफोर यूज ऑफ कॅटलिस्ट. कॅटलिस्ट वापरायच्या आधी बघा केवढे मॉलिक्यूल होते बेटा? एवढेच. पण कॅटलिस्ट वापरल्यावर केवढे मॉलिक्यूल आले? एवढे. वाढला ना. सो रिएक्शन वाढली. रिएक्शन रेट वाढवण्यासाठी फ्रॅक्शन ऑफ मोल्स मॉलिक्यूल रिॲक्ट होणारे केवढे वाढलेत बघा? एवढे वाढले. कळते? बघा मॅडम इथे ऍक्टिव्हेशन एनर्जी कमी झाली, इथं वाढली ना. कॅटलिस्ट असेल, शॉर्टकट वे वापरतो त्यांनी बेटा. आहे ना. कॅटलिस्ट आला तर ही वे शॉर्टकट जातो. पण रिएक्शन काय करतो बेटा? फास्ट करतो. कॅटलिस्ट आहे तर रिएक्शन काय होणार बेटा? फास्ट होणार आहे. आणि नंबर ऑफ मॉलिक्यूल काय होणार बेटा? हे बघा ऍक्टिव्हेशन एनर्जी कमी आहे, विदाऊट ह्याला जास्त आहे, पण नंबर ऑफ मॉलिक्यूल काय बेटा? जास्त रिएक्शन आणि त्यामुळे रिएक्शन काय होईल बेटा? फास्ट होईल. कळतंय? सो एवढं कशा काय होतं बेटा आपलं? केमिकल कायनेटिक्स. ठीक आहे. इक्वेशन लक्षात ठेवायचे. कुठले कुठले इक्वेशन आहेत बघा, लक्षात सांगा. रेट सांगायचं असेल, रेट कसं काढतो आपण? एखादी रिएक्शन दिली आहे, A + B गिव्ह राईज टू C. आपल्या अंडरस्टँडिंग साठी लिहिते मी उभं काही रँडमली काही लिहिते. कसं लिहिणार याचा रेट बेटा आपण? रेट इज इक्वल टू -1/2 concentration of A upon DP is equal to 1/3 minus concentration of B upon DP is equal to 1/4 concentration of C by DT. म्हणजे डेल्टा असेल, डी असेल, ऍव्हरेज असतं तिथं बघू. ठीक आहे. रेट ऑफ रिएक्शन कसं काढणार? ह्याच इक्वेशन साठी रेट ऑफ रिएक्शन काय? कॉन्सन्ट्रेशन ऑफ A, कॉन्सन्ट्रेशन ऑफ B इंटू K काय बेटा? रेट कॉन्स्टंट. फर्स्ट ऑर्डर साठी इक्वेशन काय बेटा? K इज इक्वल टू 2.303 अपॉन T log to the base 10 काय येणार? कॉन्सन्ट्रेशन ऑफ A 0, कॉन्सन्ट्रेशन ऑफ AP फॉर फर्स्ट ऑर्डर. T हाफ काय येईल बेटा? 690 अपॉन K फॉर फर्स्ट ऑर्डर. 0 ऑर्डर काय येईल बेटा?
के इज इक्वल टू काय A0 मायनस AT अपॉन टी. टी हाफ काय बेटा टी हाफ A0 अपॉन 2KI. युनिट महत्वाचं आहे. फर्स्ट ऑर्डर साठी युनिट काय बेटा केचं पर सेकंड. झिरो ऑर्डर साठी केचं युनिट काय बेटा मोल पर डीएम क्यूब घ्या किंवा लिटर जे देईल ते आणि काय येणार पर सेकंड. फर्स्ट ऑर्डरची रिएक्शन H2O2 N2O5. झिरो ऑर्डरची रिएक्शन NH3 बरोबर आहे. त्यानंतर कुठले होतं PH3 होतं बरोबर आहे आणि NO2 ह्या तीन लक्षात ठेवायचं. ठीक आहे. हा केमिकल कायनेटिक्स PYQ. पहिला कुठला बघा ऑर्डर ऑफ रिएक्शन सॉरी काय म्हणत त्याला हा काय म्हणले विचारले बेटा रिएक्शन दिले काय करायचे बेटा मॉलिक्युलरिटी आणि ऑर्डर. मॉलिक्युलरिटी कसा नंबर काउंट करा 1 2 किती आली मॉलिक्युलरिटी 2. ऑर्डर कशी करायची 1.5 कुठे आहे आन्सर बायोमॉलिक्युलर अँड 3/2 म्हणजे 1.5 बरोबर आहे. इथं विच ट्रू फॉर कोलिजन थेरी कुठला कॉन्सेप्ट ट्रू आहे कोलिजन थेरीचा एव्हरी कोलिजन बिटवीन रिएक्टंट लीड केमिकल रिएक्शन प्रत्येक होणारे रिएक्शन नाही. इफ मे एक्सेप्टेड दॅट रेट ऑफ रिएक्शन इक्वल टू रेट ऑफ रिएक्शन. गॅस फेज मध्ये काय कोलिजन फार लेस लेसचा काय होतं म्हणलं तुम्हाला कशी मोर. कोलिजन मॉलिक्यूल डू नॉट नीड प्रॉपर ओरिएंटेशन. ओरिएंटेशन पाहिजे कुठला आन्सर असेल काय म्हणले बघा बेटा टाइम नीडेड टू रिड्यूस इनिशियल कॉन्सन्ट्रेशन टू 10%. इनिशियल कॉन्सन्ट्रेशन किती घ्या 100 त्याला किती व्हायचं बेटा 10% व्हायचं आहे. हाफ लाईफ किती दिली आहे 10 कुणासाठी फर्स्ट ऑर्डर कसं करायचं 100चं हाफ किती 50चं 25 25चं 12.5 12.5 पुढचं असेल प्रत्येकाला किती 10 मिनिट्स 10 मिनिट्स 10 मिनिट्स ह्याचा पुढचा असतं तर 10 मिनिट कन्सिडर केलं असतं. त्याने 10% म्हणलंय म्हणजे 10 20 30 प्लस काय तर असेल आणि आन्सर काय तिथं 33 आहे ना इथे आन्सर काय बेटा 33. का बेटा रेट कॉन्स्टंट काढायचं आहे कुणाचं काढायचं रेट कॉन्स्टंट सॉरी रेट कॉन्स्टंट ऑफ अ केमिकल रिएक्शन एवढं दिलं. रेट कॉन्स्टंट म्हणजे काय के दिलंय ना कॅल्क्युलेट हाफ लाईफ कसं काढतो हाफ लाईफ बेटा के इज इक्वल टू 0.693 अपॉन टी हाफ. के दिले केला खाली हे करा डिवाइड करा 693 डिवाइडेड बाय 4.7 4.7 म्हणजे किती येणार नियरली 4 1 जा 1 पॉईंट काय येईल ना आन्सर काय येईल बी. विच ऑफ द फॉलोइंग डिसाइड रेट ऑफ मल्टीस्टेप रिएक्शन. मल्टीस्टेप रिएक्शन मध्ये रेट कोण डिसाइड करतो मी सांगितलंय स्लोएस्ट स्टेप. कुठली रिएक्शन आहे H2O2 ची फर्स्ट ऑर्डर रिएक्शन N2O5 आणि H2O2 फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. फाइंड द पर्सेंटेज ऑफ अनरिएक्टंट मॉलिक्यूल. झिरो ऑर्डर रिएक्शन कुठले बेटा झिरो ऑर्डर टाइम किती दिलाय 90 सेकंड. काय आपल्याकडे इक्वेशन बेटा के इज इक्वल टू A0 मायनस AT अपॉन टी. रेट कॉन्स्टंट दिलाय ती 1 A0 किती घ्यायचं आहे 100 मायनस AT डिवायडेड बाय 90 90 कडे जाईल 90 इज इक्वल टू 100 80 कडे गेला 90 कडे गेला आन्सर काय आलं डी. झिरो ऑर्डर रिएक्शन डायरेक्टली प्रोपोर्शनल कशाला प्रोपोर्शनल आहे टेम्परेचरला रेट कॉन्स्टंटला अमाऊंट ऑफ प्रोडक्ट इनिशियल कॉन्सन्ट्रेशन काय असणार आहे इनिशियल कॉन्सन्ट्रेशन टाइम आहे तिथं पण आय थिंक हे आहे ना डिवाइड आहे ना रेट कॉन्स्टंट काय आन्सर येईल डी. What is time required 100 ग्राम ऑफ रिएक्टंट टू रिड्यूस 25%. 100चं किती व्हायला पाहिजे बेटा 25 म्हणजे 100चं राहील पहिला 50चं काय होईल फर्स्ट ऑर्डर ऑफकोर्स काय मेन्शन केलंय फर्स्ट ऑर्डर किती इयर आहेत बघा 5760 इथं सुद्धा काय बेटा 5760 5 5 10 10,000 7 म्हणजे हे येईल आय थिंक बी. फर्स्ट ऑर्डर रिएक्टंट ड्रॉप 0.8 ml टू 0.8 mole to 0.4 mole per liter in 15 minutes. What is time required to drop concentration from 0.1 to 0.4? काय काढायचं बघा हाफ लाईफच काढायचं किती बघा 0.8 टू 0.4 ला म्हणजे अर्धा व्हायला किती वेळ लागलाय 15 मिनिट. आता काय करायचं बेटा 0.1चं काय करायचंय 0.1चा हाफ काय होईल बेटा 0.05 ना त्यानंतर परत काय येईल बेटा 0.025 किती एकाला किती लागले हे 15 आणि हे 15 किती झाले 30 कुठे आन्सर के ची व्हॅल्यू सांगायची बेटा के ची काय बघा रेट लॉ इक्वेशन दिलेलं आहे N2NO प्लस Cl2 इज रेट के इज इक्वल दिले व्हॉट विल द व्हॅल्यू ऑफ के इन्क्रीज जर के ची व्हॅल्यू इन्क्रीज झालं तर काय होणार आहे विचारलं त्यांनी काय आन्सर असणार आहे इन्क्रीज बाय टेम्परेचर कारण की के फक्त कोणावर डिपेंड असेल टेम्परेचरवर डिपेंड असेल.
रेट लॉ फॉर ए बी, ए ची पॉवर किती आहे बेटा 2. व्हॉट विल बी द रेट ऑफ रिएक्शन इन्क्रीज बाय 4 टाइम. 4 टाइम होण्यासाठी काय करायला पाहिजे रिएक्शन? ठीक आहे, एचं काय करायला पाहिजे डबल. म्हणजे डबल केलं तर काय होणार बेटा, रिएक्शनचं रेट कितीला होईल 4 टाइम डिक्रीज होईल आणि बी तसंच ठेवायला लागेल त्यासाठी. फर्स्ट ऑर्डर रिएक्शन हाफ लाईफ किती दिली आहे 30. किती मॉलिक्यूल घेतलेत 600 मॉलिक्यूल अलाउ टू रिएक्ट फॉर 90 मिनिट्स. परत तसंच करा, काय म्हणलंय 600. 600चं काय होईल 300. 300चं काय होईल 150. किती मिनिट बेटा, हे झालं 30, हे झालं 30. किती झाले टोटल 60 झाले. अजून 30 वाहण्यासाठी किती लागले 150चं 75. कुठे आन्सर 75 हे ऑप्शन. रिएक्शन दिली आहे N2H2 अमोनिया फॉर्मेशनची. अमोनिया फॉर्म ॲट रेट, किती रेटनी तयार झाले 0.088. व्हॉट इज द रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ H2? कसं काढायचं बेटा कन्झम्पशन ऑफ H2 साठी? अमोनिया फॉर्मेशनचा रेट किती आहे NH3, कॉन्सन्ट्रेशन ऑफ NH3/dt 0.088. बरोबर आहे. काय काढायचं आपल्याला H2 चं काढायचं. इक्वेशन पूर्ण लिहायचं असेल तर इक्वेशन काय लिहिणार 1/P कॉन्सन्ट्रेशन ऑफ H2 डिवाइडेड बाय dt इज इक्वल टू काय लिहितो बेटा 1/2 कॉन्सन्ट्रेशन ऑफ NH3/dt. या NH3 च्या जागी काय लिहिणार, या NH3 च्या जागी काय लिहू बेटा आपण 0.088 डिवाइडेड बाय काय येईल बेटा 2. किती आहे आन्सर मग 0.044. बरोबर आहे ना. मग इथं 3 आहे, डिवाइड आहे, तिकडे गेला काय बेटा मल्टिप्लाय होईल 0.0. किती येणार मग आन्सर 12 कुठे आहे ना 132 येईल. बरोबर आहे, चेक करा. बरोबर आहे का आन्सर काय 132 डी आन्सर. रेट कॉन्स्टंट फॉर फर्स्ट ऑर्डर रिएक्शन के किती दिलाय, कॅल्क्युलेट टाइम रिक्वायर्ड टू कम्प्लीट किती येत असेल 50%, म्हणजे हाफ लाईफ काढायची. बरं आहे. सो काय बेटा टी हाफ इज इक्वल टू 0.693 डिवाइडेड बाय के. के ची व्हॅल्यू किती दिली आहे 693 डिवाइडेड बाय 0.02 आहे ना बेटा. किती येणार 0.341 7 येईल ना 7. पॉईंट ऍडजस्ट करायला लागेल. इकडचे 2 वरती गेलं तर -2 येईल ना, सॉरी +2 येईल, ते +2 येईल. म्हणजे काय येणार बेटा 34.7. रिएक्शन दिली आहे. काय म्हणले रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ OH. सगळे एक एकच आहेत बघा स्टॅइशियोमेट्री, त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही. सगळे एक एकच आहे. OH कन्झम्पशन किती आहे बेटा x मोल. तर कन्झम्पशन कुणाचं कन्झम्पशन CS तर Br चं किती असणार, किती असणार ऑफकोर्स x. 1 असल्यामुळे x2 लिहा आपण बेटा. रेट दिले बेटा रिएक्शनचं काढायचं, कसं काढणार A किती घ्यायचे डिवाइड बाय 2 प्लस B किती घ्या बेटा 3. C किती आहे काय नाही म्हणजे 1 आणि D किती घ्या. ठीक आहे 2A 3B C प्लस 2D. कुठे बघू लक्षात ठेवा 2A 3B C येईल का आन्सर काय येईल बेटा C. बघा हेच आहे 2A 3B C आणि 2D. कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट दिलेलं आहे किती आहे 0.8 मोल. रेट ऑफ फर्स्ट ऑर्डर रिएक्शन एवढा दिलाय. व्हॉट इज द हाफ लाईफ. काय म्हणणे बेटा कॉन्सन्ट्रेशन दिलेलं आहे कुणाचं फर्स्ट ऑर्डरचं रिएक्शन आहे ना बेटा हे. कॉन्सन्ट्रेशन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट 0.8 रेट ऑफ फर्स्ट ऑर्डर रिएक्शन जे आहे के किती दिलाय बघा 4 × 10⁻². हाफ लाईफ काढायचं उगं कन्फ्युजन करण्यासाठी कॉन्सन्ट्रेशन दिलं बेटा. डायरेक्ट टी हाफ काढा काय येणार 0.693 डिवाइडेड बाय 4 10⁻² वर गेला काय येईल बेटा +2 येईल म्हणजे काय येईल 69. 4 1 जा 4 1 जा किती येते 4 जा आणि इथं किती राहतील बेटा 2 म्हणजे 5 जा 14.47 येते का आम्ही 20 कन्सिडर इथं 9 कन्सिडर केलं राईट. एक मिनिट 6 9 आहे ना 4 1 जा इथं राहिले 2 4 7 जा 28 ना इथं 1 राहते 17.4. कुठे आहे ऑप्शन नाही आहे का मग काय झालं आपलं थांबा एक मिनिट. काय कसं करायला पाहिजे ते थांबा एक मिनिट. फर्स्ट ऑर्डर रिएक्शन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टेंट आहे व्हॉट इज द हाफ लाईफ विचारलंय. फर्स्ट रेट ऑफ रिएक्शन सॉरी रेट ऑफ रिएक्शन दिले ना आपल्याला. काय इक्वेशन रेट इज इक्वल टू 2.303 T log to the base 10 initial fine when concentration of reactant is 0.8 mole rate of first order reaction is एवढी असणार आहे. कॉन्सन्ट्रेशन किती बेटा 0.8 रिएक्टंटचं 0.8 असताना रेट एवढं होतं म्हणजे इनिशियल किती घ्या बेटा 1 घ्या
ठीक आहे ते बघा 2.303 रेट किती आहे 4 × 10⁻². ई काढा पहिला काय ते मग log to the base 10 1 किती किती येते बघा 1/8 म्हणजे काय येणार -1 10 किती येते बेटा 1.25 1.25 ना ठीक आहे किती 1.25 चला बघा किती आलं बेटा 0.0969 मल्टिप्लिकेशन केलं इकडे पाठवलं पण काय कुठं तर चुकायला आपल्याला हाफ लाईफ काढायची ना बेटा सॉरी एक मिनिट हे असं नाही आहे बेटा रेट कुठली ऑर्डर रिएक्शन म्हणली बेटा त्यांनी फर्स्ट ऑर्डर रिएक्शन ठीक आहे काय आपल्याला इक्वेशन रेट इज इक्वल टू के कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए कॉन्सन्ट्रेशन ऑफ काय बेटा ए आहे मग आपल्याला काय दिले त्यांनी रेट दिले बरं आहे ना रेट दिलेला आहे कॉन्सन्ट्रेशन माहिती पहिला के काला चुकलं रेट ऑफ रिएक्शन किती बेटा 4 × 10⁻². के काढूया कॉन्सन्ट्रेशन किती दिलं 0.8 इकडे गेलं काय होईल बेटा डिवाइड होईल ना इथंच करते मी डिवाइड -1 वर गेलं काय होईल बेटा +1 किती होते बघा मग के इज इक्वल टू 4 × 10⁻² डिवाइड 8 किती झालं 1 जा आणि 2 जा किती झालं बेटा 0.05 बरं आहे का के आलंय हा काय आलाय के आलाय के वरनं काय करायचं टी हाफ सो टी हाफ इज इक्वल टू काय येईल बेटा 0.693 अपॉन के किती आलाय 0.05 सो 0.693 10⁻² खालचे डिवाइड बाय 5 काय येणार मग हे 1 जा 3 जा बरं आहे ना पुढचं काय बघा इंटू 10⁻³ बरोबर आहे का नाही हे मायनस वर गेला प्लस होईल ना सॉरी 0.05 10⁻² वर गेला काय होईल बेटा +2 म्हणजे 13 पॉईंट काहीतरी येईल ना 13.83 बरोबर आहे का हे असं होतं बेटा तसं नव्हतं आपण रेट कॉन्स्टंट ज्यावेळेस हे दिलेलं आहे कॉन्सन्ट्रेशन त्यावेळेस असं काढायचं रेट इज इक्वल टू के कॉन्सन्ट्रेशन फर्स्ट ऑर्डर मेन्शन केलं होतं कळालं काय कळालं व्हॉट इज द रेट कॉन्स्टंट फॉर फर्स्ट ऑर्डर रिएक्शन हाफ लाईफ दिली बेटा काय परत तेच के 0.693 आणि हे 1600 10⁻² होईल ना वर गेल्यावर हे बी पॉईंट ऍडजस्ट करते बेटा 1 2 3 हे 5 करते याला 10⁻5 करते आणि इथं 16 16 32 16 41 16 चोक 64 64 43 काहीतरी येईल का हा आणि 0.5 आहे इथं 43 आले आपलं काय म्हणलं बघा रिएक्शन दिली आहे रेट ऑफ फॉर्मेशन SO4 चं फॉर्मेशन दिलंय एवढं कन्झम्पशन काढायचं कोणाचं बेटा इथं 2 आहे इथं 1 आहे म्हणजे डिवाइड बाय किती करायला लागेल बेटा 2 काढ आता तुम्हाला डायरेक्ट समजायला पाहिजे अशी गोष्टी 0.044 डिवाइड बाय 2 म्हणजे 22 ना कुठे ऑप्शन हे ऑप्शन रिएक्शन कुठली आहे 2 आहे म्हणजे कुठली सेकंड ऑर्डर रिएक्शन मॉलिक्युलर विचारले का ओके सॉरी ऑर्डर 2 आहे मॉलिक्युलरिटी सुद्धा किती बेटा 2 येईल कुठे आहे हे त्याचं उत्तर हेच होतं बरोबर उत्तर मिथाइल ब्रोमाइड OH सोबत रिएक्शन केल्यावर बघा रिएक्शनचा काय विचारलेला आहे चेंज इन रेट ऑफ रिएक्शन इफ CH3Br इज डबल ठीक आहे CH3Br च्या डोक्यावर काय नाही म्हणजे फर्स्ट आहे ठीक आहे म्हणजे काय असणार ती फर्स्ट ऑर्डर रिएक्शन आता फर्स्ट ऑर्डर रिएक्शन आहे CH3Br डबल केलं तर काय रिएक्शनचा रेट सुद्धा काय होईल डबल होईल कुठला असणार रेट इन्क्रीज बाय फॅक्टर 2 हाफ लाईफ दिली आहे रेट कॉन्स्टंट हाफ लाईफ काढायचं रेट कॉन्स्टंट दिली आहे किती येते बघा 0.693 डिवाइडेड बाय 2 10⁻² वर गेला काय बेटा +2 हे 3 जा 4 जा 34.65 रेट कॉन्स्टंट दिले फर्स्ट ऑर्डर रिएक्शन 90% कंझ्युम झाले इन 100 मिनिट सॉरी सो कॅल्क्युलेट रेट कॉन्स्टंट आता ते इक्वेशन वापरायचं ना बघाचं फर्स्ट ऑर्डर रिएक्शन 90% रिएक्टंट कंझ्युम इन 10 मिनिट्स सो काढायचंय काय रेट कॉन्स्टंट 90% कंझ्युम आलं का केलं का कॅल्क्युलेशन केलंय कुठले इक्वेशन वापरले
303 अपॉन लॉग टू द बेस इथं 100 घेतलं डिवाइड बाय काय केलं 90% कन्झ्युम झालंय म्हणजे काय राहिलं 10 राहिलं बरोबर आहे ना म्हणजे आन्सर काय 10 लॉग 10 किती येतो 1 मल्टिप्लिकेशन करा आन्सर किती आले सी आले चेक करा तुम्ही रिएक्शन बघा ए प्लस बी गिव राइज टू प्रोडक्ट ए इज ट्रिपल ए काय केलं बेटा ट्रिपल केलंय बी डबल केलंय ए ला काय केलंय बेटा ए ला ट्रिपल म्हणजे ए ची पॉवर काय केली आहे ट्रिपल केली आहे बी ला काय केलंय डबल केलंय ओव्हरऑल फॅक्टर किती चेंज झाले बेटा 6 चेंज झाले म्हणले बघा कॅल्क्युलेट ओव्हरऑल ऑर्डर ऑफ रिएक्शन इफ फर्स्ट ऑर्डर फॉर ए साठी फर्स्ट ऑर्डर आहे म्हणजे बीचं काय चेंज होणार आहे तिथं बी असलं काय नसलं काय ए ला कितीने केलं बेटा 3 केलं कितीने चेंज झालंय 6 टाइमनी मग कधी होणार बेटा म्हणजे काय येणार तो डबल कुठली असणार आहे ही सी डिकम्पोजिशन हायड्रोजन पर ऑक्साइड 0.5 मिनिट्स व्हॉट इज द रेट कॉन्स्टंट ऑफ रिएक्शन हाफ लाईफ पिरियड किती दिले बेटा 0.5 दिली आहे काय काढायचंय के काढायचंय काढलाय के 0.693 डिवाइडेड बाय 0.5 1 जा 3 जा किती किती येते 1386 येते rate constant for first order reaction if it is 20% completed in 30 minutes 20% complete झाले किती मिनिट मध्ये बेटा 30 मिनिट काय काय करणार इक्वेशन k is equal to 2.303 टाइम किती दिलाय 30 लॉग किती घेणार बेटा 20% कम्प्लीट हा इफ 20% कम्प्लिटेड म्हणजे किती येणार कम्प्लीट 20% झाली म्हणजे 80 1 अपॉन किती येणार 10/8 म्हणजे 1.25 ना 1.25 किती येते लॉग बघा 0.090 ठीक आहे डी 1 जा हे 10 आहे 10 मायनस वर गेला काय होईल बेटा हा 10 आहे वर गेला काय ना -1 म्हणजे इथं काय पॉईंट ऍडजस्ट करू 2.303 ह्याला 3 केले 1 2 3 10 raised to -3 किती येत आहे दिस इज अ 9096 6 वगैरे 6.9 आलं मागं 6.9 आलं हे का काय कॅल्क्युलेशन पुढे चुकलं बघा लॉग तेवढा लॉग किती आहे बेटा पूर्ण लॉग 0.0969 आहे का चेंज होता तेवढं 09 बघा कॅल्क्युलेशन करून बघा जर चेंज होत असेल तर 0.0 1.25 चं किती आहे 969 ना इंटू ठीक आहे आपण पॉवर ऍडजस्ट करण्यासाठी पॉवर ऍडजस्ट करू ना बेटा त्यासाठी कॅल्क्युलेशन करून बघा म्हणून 27 चेक केलं झालं आलं का किती आलं बेटा 744 आलं का तेच आलं का 73 आलं का ठीक आहे मग आन्सर बघा काय असेल 68 7 पॉईंट आलं नाही का 68 आलं आन्सर बघा काय आहे ते 7 आलं का 68 आलं काय केलं का कॅल्क्युलेशन मोबाईल मध्ये कोण बघा एक मिनिट 73 आलं ना 74 पॉईंट काहीतरी 77.4 काहीतरी असायला पाहिजे आन्सर आलं चेक करा आन्सर फर्स्ट आन्सर असेल कॅल्क्युलेशन करून बघा रिएक्शन दिली आहे रेट ऑफ कन्झम्पशन NO2 चा किती आहे 3.2 रेट ऑफ फॉर्मेशन किती असेल तेवढंच असेल बरोबर आहे का NO2 चं कन्झम्पशन जेवढं आहे एवढं फॉर्मेशन आहे ना 1 आहे ना पॉवर त्यामुळे तेवढीच असणार आन्सर कुठे आन्सर फर्स्ट ऑर्डर रिएक्शन 40 मिनिट फॉर 50 कम्प्लिशन हाफ लाईफ टाइम 40 मिनिट लागतात कशासाठी बेटा 50% कम्प्लिशन साठी हाफ लाईफ किती असणार आहे 40 मिनिटच तेवढंच असणार आहे इथल्या इथंच तुम्हाला हे केलं कुठं चाललं कुठलं हे ना रेट ऑफ अपिअरन्स ऑफ वाय तयार झालेलं काढायचं आहे इन द फॉलोइंग रिएक्शन इफ द डिसअपिअरन्स एक्स चा डिसअपिअरन्स किती आहे बेटा 0.072 बघा डिसअपिअरन्स कुणाचा आहे एक्स चा 1/3 म्हणजे किती येणार 0.072 डिवाइडेड बाय 3 इथं अपिअरन्स किती आहे 1/2 वाय किती येणार 0.02 जा 4 जा इथं डिवाइड इथं मल्टिप्लाय केला काय बेटा 48 कुठलं time required to decrease concentration of reactant from
100 ते 12.5. ठीक आहे. रेट कॉन्स्टंट दिलंय. रेट कॉन्स्टंट दिलाय बेटा आणि काय म्हणलेलं आहे, टाइम काढा म्हणलंय. मग पहिलं काय करा बेटा, हाफ लाईफ काढा. त्याचे काय काढा, हाफ लाईफ काय येणार, 0.693 डिवायडेड बाय 2, 3 घेते मी, 10⁻² वर गेला काय होईल बेटा, प्लस. सो 6923. किती येते 23 म्हणजे 3 जाईल का बघा, 3 जाईल ना. 3 काय आला, 3 मिनिट मध्ये, सेकंड मध्ये ऍक्च्युली बघा. हे 3 सेकंड काय असणार, हाफ लाईफ. काय केलं बेटा, 100 to 12.5 ना. 100चं काय होईल पहिला 50, 50चं काय होईल 25, 25चं काय होईल 20.5. काय होईल मग 3 3 3 किती येणार 90. इथं आपलं 30 येते का हे आन्सर, 30 येते का, हा पॉईंट ऍडजस्ट करा. 1 2 3 करायला पाहिजे होतं ना मी, राईट राईट. इथं 2 केले ना मी, इथं हे 3 करायला पाहिजे होतं, मग बरोबर आहे. हा कळालं का, करेक्ट स्टेटमेंट काय, x 0 असेल, रेट ऑफ रिएक्शन इंडिपेंडंट ऑफ ए, रेट ऑफ रिएक्शन इंडिपेंडंट ऑफ बी, रेट ऑफ रिएक्शन डिपेंड ए बी, रेट रिएक्शन डिपेंड ऑन ए. पहिलं सीन 0 साठी बरोबर आहे. लास्ट बघू, रेट लॉ के दाखवतोय. रेट ऑफ रिएक्शन किती दिलं बेटा 0.50. व्हॉट इज द रेट कॉन्स्टंट इफ, ठीक आहे असं करा, रेट इज इक्वल टू काय करा बेटा, रेट इज इक्वल टू के, कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए, कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी. रेट किती दिलंय 0.50, के काढायचं आहे. कॉन्सन्ट्रेशन ए किती आहे बेटा 0.3, बी किती आहे 0.05. किती येते बघा, पॉईंट ऍडजस्ट करा. के 15, 1 2 3, 10⁻³ बरोबर आहे. 10⁻³, इथं 15 आहे, काय येणार 15 15, 10⁻³ -3 वर गेलं काय होईल बेटा +3 होईल. ठीक आहे, आन्सर काय 10 येईल का, 10 आलं, चेक करा जरा पॉईंट वगैरे चुकलं तर. 10 येईल आन्सर. बाकीचे सॉल्व्ह करतो तुम्ही, इथं पण कळतं पण नाही.